पडन बर का बांबू. काय बांबू हात डोक्यात कोण पडल. घाबरती नका तू बांबूला का म्हणून काय ना. हा वय हा पडला होता काय डोक्यात कावा. तुम्हीच घातला होता. हा मग हो का असलं. मग काय होंग असलं. मी कावा बर तिथले बांबू उचलायचे तिकडे ठेवायचे. मग काय करतोय झिम्मा फुगडी चालली काय. झुम्मा फुगडी चालली का काय तेवढंच राहिलंय सगळं तर इकडं झालंय. मोड झाड नाव ते काय ते बघा की कसं तुम्ही लावायला लागलात बांबू. वाकडा आहे तो. वाकडा आहे तो. काय काम सांगो का नाही काय असं झालंय. लय बांबूलाच घाबरती का म्हणून काय नो. हा पडन एखांदिवशी. हा वय हा कोणाला ध्यान झालंय गाड्या. ओ माय गॉड देवाचा फोन आला. राम राम दाजी. राम 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 राम. कुठं आहे तर? हा इकडं माग शेड मध्ये. काय करतात? बांबू खेळतोय. हा बांबू ढकलितोय. बर बर काय आहे का? हा द्या बरं. थांब ना लेंड्या भोळी ती. काय काय आता लेंड्या झाडी ती शिडीच्या. गाडी ती म्हणा की मग. हा मग काय तीच गोळी तीन झाडी ती एकच झालं. बर बर का अर्जंट. तिच्याकडे हा काम होतं तिच्याकडे. मग तुला दमत नाही म्हणे का तर मग काम बर बर नाही अशा टायमाला फोन करीत सारखा. द्या तर. दर बोल ना. साऊंड ओपन आहे काय? हा का नाही नाही मी दोघांना ऐका येईन असं हो. हा ना हा तुझं बाजीत पण लागलं का मला शिकवाया गप्प का बसावं वांडिया. तुम्ही. अयो बोल ना. अरे परवा दिवशी आपली जत्रा आहे. हा मग ये तू. बर बर येते की. दाजीला पण सांग मग. बर बर येतोय आम्ही. का तुला तोंड नाही काय. हा तुला तोंड नाही. नाही आधी तिला सांगितलेलं बरं असतं नाही का. हा वय हम्म बर बर मानाचा असन ना मान हम्म हाय ना. बरं. मावा खाल्ला काय लय करतो तोंड उघडा गप्प ना. बसावं तुम्ही. काय बोलायला तर काय म्हणते मी काय म्हणतो कधीची जत्रा आहे कधी यायचं सांग बरं. परवा दिवशी उद्या ये. हा उद्या यायचंय ना मग. हा उद्या ये. हाय ना. बापाचा गठुडा आहे तुमच्या. हा काय नाही बापाचा गठुडा आहे काय म्हणलं आजच. दाजी बोकड म्हण. अयो बघा. कोण मी बोकडे होय. अयो नाही मग बोकड करायचं कोण नाही ना मग. का आम्हाला खायला बोलवितो का कातडा काढाय बोलवितो. बसा येतच. तरी काम करा लेकरांनो. हा इथे लेकर काम करत नाहीत नेता म्हणलं काय पुरते तरी काम करा. कोण आम्ही होय. अयो काय हो मग त्या मोठ्या बहिणीची पोर आहे ना. अरे तो ह्या बोकडावर तिकडे 60 डबल राखेल पडून दे ना. काय बोलत आता. खाणार नाहीत काय? हा खाणार नाही तर. हा खातो ना ठेव बाबा ठेव. जायचं का मग उद्याच्याला. कुठं तिकडं कार्यक्रम आहे म्हणून. अरे हाडे काय झालं तिकडे वट. काय झालं आता. आता बोलवलंय ना आपल्याला. तिसरं वर्ष आहे लग्नाला. हम्म. तिन्ही बारची 3 हाडकं खाऊन आलोय. याच्यापेक्षा आपल्याला जास्त काय वाढलेलं बी नाही. काय हाडका का ना वाढीत येत ना पर. अरे तिकडे मग तूच जा मला नाही यायचं. अहो एवढं मानाने बोलवलंय. कायचा मान आणि कायचा पान. मग हट. हे काय माणूस आहे का हे. अरे मी जनावर आहे मला यायचं नाही विषय संपला. मला तरी जायचंय ना. मग तुला नको म्हणलं काय सोडून येणार मी तुला तिथं. आणि तुम्ही का नाही राहणार तुमचं काय इकडं महाग. काय माझं काही असू दे मला राहायचं नाही तिकडे. नाही मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही. हा मला यायचं नाही मग तू बी जाऊ नको. अहो कार्यक्रम आहे मला घरचा. अरे काय ते चव आली कार्यक्रमाला. काय हा काय झालं. आगलेले मुतलेले दारू पिऊ पिऊ तिकडे चढीत मला लागली सांगायला कार्यक्रम आहे. आता- असते का सुदेव कोणी असंच असतं कार्यक्रमामध्ये. इतकं असतं का आखरीत. जाऊ द्या घ्यायचा समजूतदार आहे तुम्ही समजून कोणी घ्यायचं. कवर समजून घ्यायचं. हा हायत आमच्या घरच्यात असे काय तसे काय करता. शायनिंग मध्ये सांगतो सासरा जावय बोकाड कापलंय बोकाड घेतलंय आणि बोकाड केवढं कुत्र्याच्या पिला एवढं आणि त्यात 25 जावय त्यांचे लेकर त्यांच्या बायका. हा
मग आता काय लागलं करायचं? सांगाय. मग नाही जात. तुमच्यासाठी मी स्पेशल तेवढं कोंबडी ते- कापायला होते कोण मी. अरे तीच केलं तर एकदा नुसतं एकदा एक हाडूक जास्त वाढलं होतं तर नुसतं चोवा तास दुसऱ्या ताटात असं केलं पण माझ्या ताटात बघत होता बाबा. तुम्हाला म्हणायचं एवढे हांडगे हलकट आहेत आमच्या घरचे. हलकट हा. नाहीत हलकट नाहीत जित हलकट. हा नुसता बघत होता लागले मला सांगायला जित हलकट आहे तर जित हलकट. एवढं कुणी हलकट नसतंय बघा. तुम्ही हा. लय बोलायला लागला तर ऐकून घेते म्हणून मी तुमचं. हे एवढं भांडू नको तंटा नको. विषय काय आहे, तुला जातं तुझ्या माहेरच्या जत्रा आहे, तुला जायची तू जा, तुला निहून सोडतो, तुला खर्चीला पैसे देतो, पण मी काय त्या रावताळ्यात राहणार नाही. आणि तुम्हाला मी घेऊनच जाणार आहे. तुमच्या घरी काय म्हणते मी. मी काय का असं हा, ना. जमत नाही मला. मी मला इकडं जायचंय. चटणी भाकर काही मीठ मिरची खाऊन जगन पण आपल्याला काय तिकडे नको. मग इथं चटणी मिरची खाण्यापेक्षा तिथंच खाणं काय खायचंय इथं? नकोच. का हम्म. मग असं मलाच कळा ना तुमचं काहीतरी मेळ दिसते. हा माझा मेळ असून दे. हा का आता तू असंच बोलणार आहे. असंच काहीतरी तवाच घर सुटत नाही. असून दे ना बाबा. पर चला ना तुम्ही माझ्या तुला बरोबर. जायची का? जायची का म्हणजे? मला यायचं नाही. तुला जायचंय का? जायचंय मला. तुम्हाला घेऊन हा, जायचंय मला. मग तुला जायचंय ना तू जा. नसलं मला नाही यायचं. तुला मला न्यायचं असलं तर तुझं कॅन्सल कर. विषय संपला. मला न्यायचं असलं तर तुझं कॅन्सल कर म्हणजे. मग काय येतं काय? परत ती एक येईन तुझी बहीण करुणा. हा होय. हिरोनी नाही होय हिरोनी. हिरोनीच आहे. भारी हा, दिसती. सारखं माग हिंडती. हा होय. तिच्यामुळे माझ्याकडे लोक बघा त्यात. मग बघू द्या की काय होतंय त्याला. आता म्याव नाही हा. मग बघणारच झाली बोलणारच अरे झाली. नाही ना पण बाबा मला नाही ना यायचं. तुम्हाला नाही यायचं? नाही यायचं. हलकट लोकांच्या इथे मी जातच होय, नाही. तुम्हाला लाज बीज वाटते का नाही? माझ्या घरच्यांना हलकट म्हणतात. तुमच्या इथं लय आलंय काय की वरी आहे का नाही? तुला माहित नाही काय हा. किती रात्री उपाशी झोपली. अरे अड किती रात्री उपाशी झोपली. किती रात्री उपाशी झोपली म्हणजे? हा? नाही आमच्यात लय उत नाही चाललं किती मग आमच्या इथं काय खायलाच भेटत नाही असं म्हणायचंय काय तुम्हाला? हा बाई. हा, तुम्हाला गोडी मध्ये सांगते. आमच्या इथं काय असतंय ग ग ग ग ग ग ग ग. सोमवारी तुरीची डाळ, मंगळवारी मसूरची डाळ, बुधवारी हरभऱ्याची डाळ, सगळ्या डाळी 7 दिवस 7 डाळी आणि 8व्या दिवशी बेसन असतं. कमी काय महिन्यातून एकदा का होईना नॉनव्हेज खात होतो आम्ही. असतं ना महिन्याला 1.5 पावशेर. मी बघितली ना ते चिकन वाल्याची वही ती बी उधारच आहे. 1.5 का 2 वर्ष झालं जणू त्यांनी पैसे नाही दिलेले अजून त्या बापानी. आम्ही नाही तुमच्या सारखं तसं खात आहे तिकडे. ना? हा, तुम्ही ती तुम्हाला रोजच लागत आहे मटन मासे अंडे. कुठून हा. आणावं कुणाच्या बापाच्या आणून तुम्ही द्यावं ते तुम्हाला. हे खातात ना पालेभाज्या काय ते म्हणतात पौष्टिक. त्यामुळेच असे येते चांगले सुधारलेले हा मग. दंदाकट. तुमच्यापाशी आल्यापासून किती सुधारले मी. लय खायला घालता ना तुम्ही. तू खात नाही त्याला आम्ही काय करावं. खात नाहीस. कामच करून घेते एवढं मोठं आणि खात नाहीस. ए गप गाड्या मला ना त्या रामदळ्यात यायचं ना विषय संपला. आई तुम्हाला मी घेतल्याशिवाय जाणार नाही इथून. मग कोण येणार आहे काय घरी मी गेल्याच्या नंतर? येणार आहे. कोण कोण येणार आहे? येईन कुणी बी. का बरं येईन मी असताना? बघ तू फक्त जाऊनच दाखव. मी जाऊनच आणलंच घरी. दाखव म्हणजे हा. मी तुम्हाला इथं ठेवीतच नाही ना. मी तुम्हाला घेऊन जात आणि मी असते. येत नाही तिकडे रामदळ्यात त्या. अहो तुम्ही काय येडे बिड्यात का काय? जावायत म्हणा काय म्हणते मला तिथं त्या माणसं. मुताच्या गोधड्या 3 तसल्या मला नाही झोप येत तिकडं. गेले गेले गोदडी धुवून टाकते बस का? बाबा मुत तो काय काय नो अहो, तुम्हाला काय गोधडी. पटत आहे बोलायला? सासऱ्याला कसं बोलावं कसं नाही काय कसं बोला कवा सुधीत असतो. पियत आता मी मान्य अरे करते. त्या दिवशी आलाय चौकटीला राम राम घालीत आता राम 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 कळानात मी कुंकड उभं राहिलोय ती. आता कळत नाही माणसाला प्याल्यावर. त्याला काय करावं आता. असते ती एक हा. नशा काय लागली सांगाय मला. सवय असते माणसाला. नको आपल्याला त्याचा दम घुटमळतो आपण येणार नाही तर काहीच नाही. मग आता मला ओळखू आलंय काहीतरी बाहेरचं आहे दिसतंय. ना बाहेरचं नाही. बाहेर वासा म्हण बाहेरचं म्हण तुला काय म्हणायची ती म्हण. हा वय हम्म. म्हणजे तुम्ही ठरवलंय की यायचंच नाही. नाही यायचं. हा वय कशाला जायचं तिथं वरण खायला. संपलं म्हणतेत आणि लाजा नाही था लाज कशाला म्हणतात तीच नाही. हाय ना. डायरेक्ट बिंदास म्हणतात जावई हा द्या आता बेसन खा बर. संपलं. आणि लय रोबा सांगत बोकाड घेतलंय सांगत छातीवर काढू काढू बोकाड आणलंय. बोकाड असतंय कोंबडीपेक्षा थोडं मोठं. रोगराय झालेलं कुपोषित आणतात का काय काय नव्हतं तसले. बोकड बी कुपोषित असते वय कुठं? काळपातले कुळपातले तसले. तुम्हाला नाही काय लवकर पटत पेलेले आहे अहो बोलायला? बोलाय आम्हालाच पटत आहे बो. कधीतरी सांगितलंय जावायला. कधीतरी नाही कधीतरी म्हणूच नको. आता असते एकेकाची परिस्थिती घ्यायचं असते समजून आपणच.
अरे परिस्थिती असती, नीट राहायचं आपल्या हातात असतंय. नाही तसं बी तुम्ही माझ्या घरच्यांना सारखे टोमणे अरे देतात बरं सारखं तुम्हाला कर. उकलवलीत आणि त्यांच्या कोपरात मीठ फुटलेलं असतं का, ती बी त्यात काय गरिबी आली. आता तुम्ही लय करोडपती, तुम्ही अशा आईस आरामात बसते तसे सारखं राहणं झटावं लागतं त्यांना, ते जेव्हा करते तेव्हा खायला भेटत. मग आता कपडे धुवायचे कळे नाही वय गदुळ जर आता राहण्यात माणसं कपडे तसले घालते तर गदूळ झाल. कोणी पाहुणा आला तर जवळ बसाना, कोणी रावळा आला तर जवळ बसाना, इतकी गरिबी असती. पण इतकी गरिबी त्याला आटील गरिबी म्हणतात. बरं राहू द्या. येवळून केळं खायची सवय लागलेली. हा बाकी ते काय केळच कसले तर माहित नाहीत हा. आम्हाला, आणि ते तुम्हीच खाता असता. नाही. मला काय बोलायचं नाही बरं, तुम्ही माझ्या बरोबर यायचं एवढंच मला माहिती. कोण? तुम्ही. हा येईन ना, सोडून येणार तुला. मला सोडून यायचंच नाही. तुम्ही जर इकडे आला सोडून तर तुमच्या महागच नाही आले ना तर तिथून पुढे. मग येईनच. हा येईनच. काय काम आहे म्हणा तुमचं इथं? मी सरळ सांगतोय, मला त्याची यायचं नाही, विषय संपला. अहो तुम्हाला ते चांद्याच्या एकट ठेवते मी. चला तुम्ही इज्जत घालू नका. मी सगळ्यांचे नवरे येते ना, मोस नवरा माझ्यासोबत नाही येणार. हा, हा गोडी मध्ये सांगते. येते न. ते बी तसले करुणाचं नाव कसे येतात तुमच्यासारखा नाही तो. गोण्या घेऊन बंगार गोळा करून आले म्हणे. भांगार गोळा करीत नाहीत ते. गोण्या घेऊन काय इथून सासरे जिथून काय गोण्या भरभरून नेतात बाई. काय माहित का ह्याच्यानीच ना माझे पप्पा तुम्हाला नीट हे करीत नाहीत बघा. त्या करुण्याच्या आणि करुण्याच्या नवऱ्यालाच नीट नाटक बघा देत. तुम्हाला काहीच नाही, मला थोडं बी हे नाही. माझ्या तोंडाकडेच बघू नका म्हणावा डायरेक्ट सरळ. आपल्याला नको, आपल्या तोंडाकडे बघू नका म्हणावा, काहीच नका. तुमचं तुम्ही राजाचा राम करा. तुम्हाला राग बिला येतो बरं का, तुम्हाला नाही बोलावलं मी सांगते गोडी मध्ये. तिथं मला नाही बोललं तरी राग नाही, लोभ नाही, मग लय उलट मला आनंद होतो. लय टोमने मारितात. तो बाप असान, तो भाऊ तसान, तुही माहित शिन. हा बोलवलं का कुणीतरी मला. टोमने मारायचा विषय कुठं येतो माहितीये का, जर एखाद्या जागेला चांगलं असलं तिथं नाही बोललं ठीक आहे, कशाला चांगलं सोडायचं आणि तिकडे जाऊन वरण खायचंय. अहो पण आपल्याला सारखं जाऊन बसायचं नाही म्हणा. 2 दिवसाची जत्रा तिथं राहून यायचंय नुसतं. 2 दिवस? हा मग अरे 5 मिनिट बसायचे तिथं, पंचायत तू 2 दिवसाचं सांगायला लागली काय का? माणूस आहे का ह्यो? हा? तुम्हाला गोडी मध्ये यायचंय का नाही? नाही यायचं. मी घराला कुलूप टाकून जात असते. काही टाकून जा. हा कुठंतरी बाहेर डाळ शिजती, शिजती लय. गाळ बी झाली लय. हा. आणि काय थोड्या वेळाने तिचं वरण बी बनन. हम्म. त्याच्यानेच ते तसं झालंय. आणि त्याच वेळ निसतात ते काय नुसतं गिन्नात डाळी असल्यामुळे तुमच्या हात ताटात बी डाळीच येतात. डाळी म्हणजे आम्ही डाळी खातो. काय खातो? बर आम्हीच डाळी खातो. हा. तुम्ही खा चांगलं चुंगलं, खाऊ ना. म्हणूनच तब्येत आहे तुमची बी भारी. असू द्या. तरी म्हणत होते घरचे म्हणले की म्हणायचे कोंबले तो नवरा पहिलवानच आहे. हा एकच नंबर. बघा आता नका शिकवू मला कडूक चाटे, आणि मला लागले शिकवाय. बरं मी काय म्हणते, झालंय आता आपलं सगळं. हा मग जाऊ आपण. उद्या जायचंय काहीतरी तयारी करून ठेवू. ऐका जा ना हो तुम्ही एकदा तरी माझं. तुला सांगतो यायला येईन, अयो यायला येईन. पण मला का ती दवती वारान हा. दिसलं हा. खलास तुला मी तिथंच हाणणार सपाचरी. काय नाही, मी रोज धुतानी तुमच्या पॅन्टीतून 100 रुपये 50 रुपये निघतात. मी गेले तुम्हाला 2 दिवस अंडेच चारीन निसते. मग माझं इथलं इथं का खातो की मी, कशाला तिकडे येऊ. मिट्ट बाबा आता तर. अरे तिथं एका फिरीला कमीत कमी 500 रुपये जातात. बारका लेकरं जाऊन दे, बारका लेकरं त्यांचे जसे आपले, आपले जसे त्यांचे. पण ह्या उदाड्यांचं काय त्या करून त्या आले दाजी घेणा गारेगार, दाजी घेणा गोळा. हायत मेवण्या इतक्या आखरीत नसतात बा मेवण्या. मला बी लय करायचे असतात हट्ट पूर्ण. कुणाला मागत्यान बरं ते तुम्हाला नाही तर. तू कर बाई. तो चोरून ठेवलेत ना पैसे? नाही चोरले बाबा मी. हा आहा. तो साशवलेले आहेत ना? हा. तू तुझ्या नाही, नाही, साशवले बी नाही. उठ आणि उरक तुला तिथं. आणि मी सांगतोय 1 दिवसापेक्षा जास्त आपल्याला राहणार नाही. आणि तू प्लीज 2च दिवस. आणि त्याचं गादाड्याचं मी गेले तुमच्यासाठी. ऐक माझं, हा. त्याचं गादाड्या धुतलेल्या नसल्या आणि त्यांचा जर त्यासला वास आला तर मी तुला झोपलेला उठून येईन. नाही नाही, हा. मी करते तुमची सगळी व्यवस्था तिथं गेल्यावर. आणि जरा गेल्यावर सांगेव पाहुणं रावळं यायचे असते, नीट नाटकं साफसफाई करून ठेवी जा म्हणून. नाही तर आपलं घर लय भारी. तसलेच हा सांगते मी. कडूक चाटे मीठ कुठे. उठ जा. कसं तरी
हा. आणि ए, अजून एक गेलं गेलं तुझ्या बापाला म्हणावं ते तसले मीठ फुटके कपडे नका घालू जरा जत्रा क्षेत्रात तरी नीट राहा. अहो नीट तरी बोला सासरा येते म्हण. मी तुमच्या माय बापाला असं नाही बोलत. हाय ते बी तसेच नाही बोलाय सारखे. काय सांग ती लोक आहेत नाही तरी लय होतय जास्तच. गोळाचा राहतोय घोडीत असतात काय लेंड्या? मग मी माझ्या भावाला म्हणलं घोडायच्या राहिल्या काय? झाडाच्या. मग तसं म्हणावं ना. हा जा घोडायच्या राहिल्या का म्हण. नीट गोळ आपलं नीट झाड. तुम्ही या घरी सांगते तुम्हाला. काय सांग ती काय डोकं खाल्लं या? हा वय काय नाही. हा नीट राहा नाही तर मग बघ